मंडळी, ही सृष्टी खरी आहे की भास? याचं उत्तर ऐकल्यावर तुम्ही विचारात पडाल. आणि हेच या समासामध्ये समर्थ रामदास स्वामींनी सांगितलेलं आहे. श्रीराम शुकासारिखे पूर्ण वैराग्याचे वसिष्ठा परिज्ञानी योगेश्वराचे कवी वाल्मिका सारखा मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. सार्थ श्रीदास दशक 12वा समास 5वा. सृष्टी क्रमनिरूपण. श्रीराम. ब्रह्म निर्मळ निश्चळ शाश्वत सार अमळ विमळ अवकाश घन पोकळ गगना ऐसे. तयास करणे ना धरणे तयास जन्म ना मरणे तेथे जाणणे ना नेनणे शून्यातीत. ते रचेना ना खचेना ते होयेना ना जायेना मायातीत निरंजना पारची नाही. पुढे संकल्प उठिला षड्गुणेश्वर बोलीजे त्याला अर्धनारी नटेश्वराला बोलीजे ते. सर्वेश्वर सर्वज्ञ साक्षी द्रष्टा ज्ञानघन परेश परमात्मा जगजीवन मूळ पुरुष. ते मूळ माया बहुगुणी अधोमुखे गुण शोभिनी गुणत्रय तिजपासून निर्माण झाले. श्री समर्थ प्रथम परब्रह्म कसे आहे ते सांगतात. परब्रह्म अत्यंत निर्मळ व निश्चळ आहे. ते शाश्वत असून अत्यंत मलरहित आहे. तसेच ते सर्वांचे सार असून आकाशाप्रमाणे सगळीकडे दाट भरलेले आहे व अत्यंत सूक्ष्म आहे. ब्रह्माला करणे नाही व धरणे नाही, जन्म नाही व मरण नाही, त्यास ज्ञान नाही व अज्ञान नाही. पण ते शून्य नाही, शून्याच्या पलीकडे आहे. ते रचत नाही व खचत नाही, ते होत नाही व जात नाही, नाहीसे होत नाही. अशा त्या मायेपलीकडे असणाऱ्या ब्रह्माला शेवट नाही. आता हे संबंध दृश्य विश्व कसे निर्माण झाले ते क्रमाने सांगतात. अशा ब्रह्मांडामध्ये संकल्प उठला त्या अर्धनारी नटेश्वराला षड्गुणेश्वर म्हणतात. शिवाय सर्वेश्वर सर्वज्ञ साक्षी द्रष्टा ज्ञानघन मूळ पुरुष अशीही नावे त्यास आहेत. मूळ माया बहुगुणी आहे. खाली तोंड करून ती गुण शोभिनी बनते. सत्व रजतम हे तिचे 3 गुण तिच्यापासून प्रकट होतात. पुढे विष्णू जन्मास आला. विष्णू म्हणजे सत्वगुण शुद्ध जाणीव होय, तो त्रैलोक्याचे पालन करतो. नंतर ब्रह्मदेव जन्मास आला. त्याच्या ठिकाणी जाणीव आणि नेणीव यांचे मिश्रण असते. ते खात्रीने समजावे. त्यांच्या कर्तृत्वाने 3ही भुवने उत्पन्न होतात. पुढे रुद्र जन्मास आला. तो तमोगुणी आहे. तो सगळ्या संहाराचा मूळ कारण आहे. विश्वामधील सारे कर्तेपण रुद्रापाशी असते. त्यानंतर पंचभूते व्यक्त दशेला आली. अव्यक्त रूपाने ती अष्टधा प्रकृतीमध्ये असतातच. अष्टधा प्रकृतीचे मूळ स्वरूपच पंचभूतात्मक आहे. निश्चळ ब्रह्मामध्ये जे चलन होते तेच वायूचे लक्षण आहे. 5 भूते आणि 3 गुण मिळून बनणारी अष्टधा प्रकृती प्रथम सूक्ष्म असते. आकाश म्हणजे अंतरात्मा होय. तो किती मोठा आहे हे अनुभवाने बघावे. त्या आकाशापासून वायू उत्पन्न झाला. उष्ण आणि थंड असे वायूचे 2 प्रकार आहेत. थंड वायूमध्ये चंद्र आणि तारका जन्म पावल्या. उष्ण वायूपासून सूर्य, अग्नी, वीज इत्यादी उत्पन्न झाले. तेज देखील थंड व उष्ण असे 2 प्रकारचे आहेत. त्या तेजापासून पाणी झाले. पाणी घट्ट होऊन पृथ्वी झाली आणि पृथ्वीवर असंख्य वनस्पती उगवल्या. वनस्पतीपासून नाना प्रकारचे रस, बीजे आणि अन्नरस उत्पन्न झाले. पृथ्वीवरील 84 लक्ष जीव प्राणी अन्नरसावरच जगतात. अशा क्रमाने या विश्वाची रचना झाली. साधकाने या क्रमाचा नीट विचार करावा. खरा अनुभव नसेल तर उगीच कल्पना करीत बसावे लागते. आता थोडक्यात संहार सांगतात. अशा पायरी पायरीने विश्व आकाराला आले. याच पद्धतीने त्याचा संहार देखील होतो. आकार आणि संहार याचा नीट विचार करण्याला सारासार विचार असे म्हणतात. जे ज्याच्यातून जन्मास येते ते त्याच्यातच पुन्हा विलीन होऊन जाते. याच पद्धतीने महाप्रलयाच्या समयी सर्व विश्वांचा संहार घडून येतो. या सर्व खटाटोपांमध्ये शाश्वत ब्रह्म जसेच्या तसेच राहते. होणारे व जाणारे सारे उपाधिमय असते. तात्पुरते व भ्रमरूप असते. ते ओळखून शाश्वत वस्तूंचे अनुसंधान ठेवावे. हे साधण्यास सूक्ष्म विवेक लागतो. तो ग्रंथ वाचनाने येत नाही. तो येण्यास सद्गुरू शरण जावे. विश्वरचनेच्या आरंभी, मध्ये आणि शेवटी शाश्वत ब्रह्म अत्यंत मलरहित राहते. जाणत्या पुरुषाने त्याचे एकाग्र मनाने अखंड चिंतन करावे. या विश्वामध्ये अनंत प्रकारच्या रचना होतात आणि जातात. कोणतीही रचना कायमपणे टिकत नाही. म्हणून सार कोणते व असार कोणते याचा विचार करावा लागतो. अंतरात्मा हा केवळ द्रष्टा आहे, साक्षी आहे असा त्याचा महिमा सगळेजण सांगतात. पण तो काही शुद्ध ब्रह्म नव्हे. हे प्रत्ययास येण्यासाठी सर्व साक्षिणी अवस्थेचा स्वतः अनुभव घ्यावा. विश्वाच्या अगदी मुळापासून ते शेवटपर्यंत सगळा मायेचाच विस्तार आहे.
तिच्यामध्ये अनेक विद्या, कला व कौशल्य भरलेले आहेत. ते सारे विश्वात आढळते. पण हे सगळे उपाधिरूप आहे. त्याने शुद्ध ब्रह्मावर पांघरून पडते. जो कोणी विवेकाने उपाधीचा शेवट गाठतो त्यास हा विश्वपसारा केवळ भ्रम आहे असे समजते. पण जो या उपाधीमध्ये अडकतो, गुंतून राहतो, उपाधी खरी आहे असेच धरून चालतो, त्याला तिच्यातून बाहेर काढणे फार कठीण आहे. विवेक वाढून प्रत्यक्ष अनुभव घेण्याचे जे काम आहे ते केवळ भ्रमात्मक कल्पना करण्याने साधणारे नाही. सारासार विचाराच्या सामर्थ्यानेच परब्रह्माची प्राप्ती होत असते. ब्रह्मांडाच्या महाकारण देहाला मूळ माया म्हणतात. तो देह अपूर्णच आहे, पण त्या अपूर्णाला विवेकहीन माणसे पूर्ण ब्रह्म म्हणतात. जगामध्ये पुष्कळ माणसे आहेत. त्यापैकी काही सिंहासनाचा भोग घेतात व इतर काही लोक घाण उपसत बसतात असे प्रत्यक्ष आढळते. विवेकहीन लोक दुसऱ्या प्रकारचे समजावे. स्वतःला मोठे म्हणून घेणारे लोक जगात पुष्कळ आहेत, परंतु विवेकी पुरुष खरा मोठा कोण हे बरोबर जाणतात. या विषयाची कथा अशी आहे. सांगण्याचे कारण हे की माणसाला सूक्ष्म विचार अवश्य आहे. पुष्कळ लोकांच्या नादी लागून आपल्या संसाराचा विचका करू नये. अनुभवा वाचून जर परमात्म स्वरूपाचा निश्चय होत असता तर सद्गुरू करण्याची आवश्यकताच राहिली नसती. पण पुस्तकी ज्ञान लटके असते, म्हणून स्वतः अनुभव घ्यावा आणि मग सारासार विचार करावा. आपण विवेक आपल्या प्रत्ययावर आधारलेला असावा. जो अनेकांच्या नादी लागतो तो खात्रीने बुडतो हे पक्के समजावे. ज्याला एकच मालक नाही त्याला कोणाकडेही मेहनतीचा मोबदला मागता येत नाही. या समासाचा सारांश. वेदांताचे सांगणे असे आहे की जे जे निर्माण होते ते ते नाशवंत असते. शिवाय ज्या क्रमाने विश्व निर्माण होते त्याच्या उलट क्रमाने ते नाश पावते. परब्रह्म अत्यंत स्थिर व शाश्वत आहे. त्यामध्ये प्रथम संकल्प उदय पावला. पुरुष व प्रकृती अशी दोन अंगे त्या संकल्पास असतात. मूळ मायेतून गुणभोक्षिणी प्रकट झाली. ती अधोमुख म्हणजे सूक्ष्मातून स्थूलाकडे पसरायला लागली. त्या क्रियेमध्ये ब्रह्मा, विष्णू व महेश या देवता झाल्या. मग पंचभूते स्थूल दशेला आली. त्यांचा क्रम असा: आकाश, वायू, अग्नी, आप आणि पृथ्वी. पृथ्वीपासून औषधी किंवा वनस्पती, त्यांच्यापासून अन्न, रस आणि त्यांच्यापासून 84 लक्ष योनीतील जीव प्राणी जन्मले. बरोबर याच्या उलट क्रमाने विश्वाचा संहार घडून येतो. परंतु विश्व अवतरताना आणि संहारताना शाश्वत निरंजन ब्रह्म आरंभापासून अखेरपर्यंत जसेच्या तसेच राहते. जो खरा जाणता आहे त्याने तेथे अनुसंधान लावावे. आपण जर उपाधीहून बाजूला सरलो तर मग हा सारा विश्वपसारा भ्रमरूप अनुभवास येईल. पण असा अनुभव येण्यास पुस्तकी ज्ञान उपयोगी पडत नाही. त्यासाठी गुरुमुखानेच श्रवण करावे लागते व समजून घ्यावे लागते. इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे सृष्टिक्रमनिरूपण नाम समास 6वा समाप्त. जय जय रघुवीर समर्थ. श्रीराम. तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास कमेंट, लाईक, शेअर करा आणि पुढील व्हिडिओसाठी हे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका.